आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बिल गेट्स यांच्याकडून भारताच्या प्रगतीबद्दल गौरव उद्गार. लोकजीवनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा साहित्य देते. आपकडून कर्नाटक प्रवेशासाठी मुसंडी. कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान. महाराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत राजहंस गडावर शिवमूर्ती अनावरण. होळीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न. सीमाप्रश्नी आणखी 2 वकिलांची नियुक्ती. देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन आणि विधिवत दहन. चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जीएसटी अधिकाऱ्यांना निवेदन. लेफ्टनंट कमिशन्ड ऑफिसर राजेश मडवाळकर यांचा भव्य सत्कार. BS Channabasappa and Sons, the Textile Mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. विकास, आरोग्य आणि पर्यावरणासारख्या क्षेत्रात भारताच्या प्रगतीची प्रशंसा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी शनिवारी केली. विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली जाते तेव्हा काय काय होऊ शकते याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेट्स यांनी सुरक्षित, प्रभावी आणि किफायतशीर लस निर्मिती करण्याच्या भारताच्या अभूतपूर्व क्षमतेची प्रशंसा केली. यातील बहुसंख्य लस मात्रा विकसित करण्यासाठी गेट्स फाउंडेशनने सहाय्य केले आहे. गेट्स म्हणाले की या लस मात्रांमुळे कोरोना महासाथीत लाखो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. तसेच जगभरात इतर आजारांचाही प्रादुर्भाव रोखण्यास भारताने विकसित केलेल्या लसींमुळे मोठी मदत झाली आहे. गेट्स यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. गेट्स यांनी नमूद केले की महासाथीच्या काळात भारताने 20 कोटी महिलांसह 30 कोटी नागरिकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट केले. हे केवळ शक्य झाले कारण भारताने आधारसारख्या डिजिटल आयडी प्रणालीमध्ये गुंतवणूक करून डिजिटल बँकिंगसाठी नाविन्यपूर्ण व्यासपीठ तयार केले. त्याद्वारे आर्थिक व्यवहारातील सहभागास प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तम आर्थिक गुंतवणूक होण्यास मदत झाली. लोकजीवनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा साहित्य देते. सामाजिक लोकजीवन हा आपल्या आयुष्यातील जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. या लोकजीवनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा या साहित्य प्रवाहामधून उपलब्ध होते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव आयोजित 4थे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी मराठा मंदिर येथे पार पडले. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक जीवनाचा परमार्श घेत साहित्याशी त्यांच्या अनुबंधांचे वर्णन केले. मराठा मंदिरचे चेअरमन आणि उद्योजक अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आणि राज्याध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात अप्पासाहेब खोत यांचे कथाकथन झाले. भोजनानंतर तिसऱ्या सत्रात कवी संमेलन आणि 4थ्या सत्रात हास्य सम्राट संभाजी जाधव यांच्या हास्य दरबार विनोदी कार्यक्रम पार पडला. यामध्ये साहित्य रसिकांना आनंद लाभला. संमेलनाच्या प्रारंभी गोवावेस बसवेश्वर चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडी मराठा मंदिरकडे मार्गस्थ झाली. यामध्ये विविध महिला भजनी मंडळे सहभागी झाली होती. आपकडून कर्नाटक प्रवेशासाठी मुसंडी.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आप पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत। काल शनिवारी दिनांक 4 मार्च रोजी आपची पहिली सभा दावणगिरी येथे संपन्न झाली। या सभेत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला पण विकास काही केला नाही। कर्नाटकला आता आपसारख्या अतिशय प्रामाणिक पक्षाचे मोनो इंजिन सरकार हवे आहे। या जाहीर सभेत आपचे पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते। केजरीवाल यांनी सभेला संबोधित करत असताना शून्य भ्रष्टाचार, मोफत वीज, सरकारी शाळांमधून जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा, 3000चा शिधा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत देऊ अशी आश्वासने दिली। कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान। आता कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी सीमाभाग विकास प्राधिकरणामार्फत प्रतिवर्षी 5 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सी सोमशेखर यांनी केली आहे। त्यामुळे कर्नाटक सरकारला पुन्हा मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। सीमाभाग विकास प्राधिकरणाची सीमाभागात विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शनिवार दिनांक 4 रोजी बेळगावात बैठक झाली। यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बेळगावातील राज्योत्सवासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी येथील कन्नड संघटनांनी केली होती। त्यामुळे आता सीमाभाग विकास प्राधिकरणामार्फत राज्योत्सव साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी 5 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सी सोमशेखर यांनी केली। महाराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत राजहंस गडावर शिवमूर्ती अनावरण। राजहंस गड येथे उभारण्यात आलेल्या भव्य शिवमूर्तीचा अनावरण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला। बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यापूर्वी भाजपने एकदा या पुतळ्याचे अनावरण करून सरकारी कार्यक्रम केल्याचे जाहीर केले होते। मात्र आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपण हा जनतेचा सोहळा साजरा करत आहोत अशी घोषणा करून दिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधाला जुगारून काँग्रेस नेते कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, छत्रपती संभाजीराजे आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख बेळगावात दाखल झाले। किल्ले राजहंस गडावरील शिवरायांच्या मूर्ती लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते दाखल झाले होते। त्याचबरोबर कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची मांदियाळी देखील कार्यक्रमाला उपस्थित होती। राजहंस गडावरील शिवपुतळ्याच्या श्रेयवादाचा मुद्दा आता बाजूला पडला असून नागरिकांसाठी मात्र छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। या सोहळ्यासाठी संपूर्ण मराठमोळे वातावरण तयार करण्यात आले होते। भगव्या ध्वज पताकांनी संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता। नागरिकांनी देखील कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला। या सोहळ्याच्या निमित्ताने विविध मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील कार्यक्रम संयोजकांकडून करण्यात आले होते। होळीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न। होळी आणि रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक पार पडली। रंगोत्सवात सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य कोणीही करू नये यासह विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या। सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे। या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सीपीआय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला एसीपी प्रशांत सिद्धांत गौडा, मार्केट पोलीस स्थानक पीआय प्रिया कुमार, पीएसआय रवी, पीएसआय आयएच केरूर, नगरसेवक शिवाजी मन्नोळकर, नगरसेवक राजू भातकांडे, विजय जाधव, प्राध्यापक आनंद आपटेकर आदी उपस्थित होते। सीमाप्रश्नी आणखी 2 वकिलांची नियुक्ती। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात मराठी भाषिकांची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणखी 2 वकील नियुक्त करण्यासाठी पत्र दिले आहे। ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव 2 नावांची शिफारस करणार असून 2 दिवसात नवीन वकिलांची नियुक्ती होणार आहे। सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर समितीचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील, आमदार भरत गोगावले यांची बैठक झाली। बैठकीत समिती नेते प्रकाश मरगाळे यांनी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी आणखी 2 वकिलांची नियुक्ती करावी अशी मागणी केली। देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन आणि विधिवत दहन। देवभूमी बसव कॉलनी येथे शनिवार दिनांक 4 रोजी तब्बल 4000हून अधिक हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे करण्यात आले। फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, उपमहापौर रेश्मा पाटील, यल्लोजी पाटील, राम निलजकर, मारुती कणबरकर, देवाप्पा कांबळे, विजयकुमार मोरे, गुरुराज वाली, बाळू कणबरकर, लिंगय्या बुरलकट्टी, आदी पाटील, गजानन पाटील, सुरेश हंचमणी,
महादेव हिरेमठ, उज्ज्वला गावडे, आनंद भातकांडे आदींच्या उपस्थितीत विधिवत दहन करण्यात आले। या प्रतिमा दहन केल्यानंतर जी राख शिल्लक राहील ती सर्व पिंपळ, वड, बेलपत्र, तुळशी तसेच अन्य वृक्षांना घालण्यात येईल अशी माहिती सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी दिली। चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जीएसटी अधिकाऱ्यांना निवेदन। शहरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते आहे। जीएसटी अधिकारी अनेकदा अचानक भेट देऊन तपासणी करतात, त्यावेळी व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो। हा त्रास दिला जाऊ नये अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जीएसटीचे सह आयुक्त रमेश बाबू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, उद्योजक आणि ज्वेलर्सच्या शिष्टमंडळाने जीएसटीचे सह आयुक्त रमेश बाबू यांची भेट घेतली। यावेळी स्वप्नील शाह, विजय दरगशेट्टी, दिलीप तिळवे, माजी अध्यक्ष रोहन जुवळी, रोहित कापाडिया, सुधीर चौगुले, अनिल कुंडप, सुनील नाईक, मुकेश खोडा आदींसह बेळगाव शहरातील अनेक व्यापारी आणि ज्वेलर्स उपस्थित होते। लेफ्टनंट कमिशन्ड ऑफिसर राजेश मडवाळकर यांचा भव्य सत्कार। हलगा तालुका खानापूर येथील राजेश परशुराम मडवाळकर याने नीट यूजी या परीक्षेमध्ये 720 पैकी 685 मार्क मिळवून देशात 605वा रँक मिळवला। लागलीच आर्मर्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये तो कर्नाटक राज्यात प्रथम तर ऑल इंडिया रँक 61 आला आहे। त्यामुळे त्याची पुणे आर्मर्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये लेफ्टनंट कमिशन्ड ऑफिसर या पदासाठी निवड झाली आहे। त्यावेळी औरोळी येथील रुद्रस्वामी मठावर झालेल्या कार्यक्रमात मठाचे मठाधीश चन्नबसव देवरू, भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री पी.एस. येडियुराप्पा यांचे सुपुत्र बी.वाय. विजयेंद्र येडियुराप्पा, केली संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश मडवाळकर यांचा प्रतिभा पुरस्काराद्वारे भव्य सत्कार करण्यात आला। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शहरात 8 दिवसांआड तर उपनगरात 15 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असताना शनिवारी सकाळी हिडकल जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली। ती एवढी मोठी होती की सुमारे 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते। घटनेची माहिती L&T कंपनीला मिळाल्यानंतर सुमारे तासभराने पाणीपुरवठा बंद करण्यात आला। दुरुस्तीचे काम सुमारे 3 दिवस चालणार असल्याने पुन्हा बेळगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। शनिवारी हिडकल जॅकवेल जवळ जलवाहिनी फुटल्याने शिवारात पाणीच पाणी झाले। मुख्य जलवाहिनी फुटल्याने सुमारे 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते, त्यामुळे लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले। हुबळी येथील उद्योजकांच्या घरातून 3 कोटी जप्त।
येथील उद्योजकाच्या घरावर छापा टाकून 3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सीसीबीचे एसीपी नारायण बर्मणी यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली. अशोकनगर पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या रमेश बोनगेरी यांच्या निवासस्थानावर सीसीबी पोलिसांनी छापा टाकला. घरामध्ये बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेली 3 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. रमेश यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम घरामध्ये कशासाठी ठेवली होती याचा तपास केला जातोय. जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली नसली तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही तयारी केली असून जिल्ह्यातील 18 मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची आतापासूनच मतदारसंघातील हालचालींवर नजर असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या तयारीमुळे नजीकच्या भविष्यात कधीही आचारसंहिता जारी होऊ शकते. बेळगाव दक्षिण महापालिका आयुक्त, बेळगाव उत्तर महापालिका प्रशासन उपायुक्त, बेळगाव ग्रामीण बुडा आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धारवाड बेळगाव धारवाड रेल्वे सेवा उद्यापासून. बेळगावहून धारवाडला आणि बेळगावला धारवाडहून नियमितपणे ये जा करणाऱ्या प्रवाशांना विना आरक्षित विशेष रेल्वे सेवा सोमवार दिनांक 6 मार्च पासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती खासदार मंगला अंगडी यांनी दिली. धारवाडहून सकाळी 8:15 वाजता सुटणारी रेल्वे बेळगावला सकाळी 9:15 वाजता पोहोचेल आणि बेळगावहून सायंकाळी 7:30 वाजता सुटणारी रेल्वे धारवाडला रात्री 9:55 पोहोचेल. या रेल्वे गाडीला 22 डबे असणार आहेत. ही गाडी खानापूर, लोंढा, अळणावर रेल्वे स्थानकावर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे पुढे धारवाडहून म्हैसूरला 10 वाजता जाणाऱ्या रेल्वेशी जोड असेल. महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या. महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवार दिनांक 6 रोजी मांडण्यात येणार आहे. स्थायी समिती निवड रखडली असली तरी महापौरांच्या उपस्थितीत विशेष बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पाबाबत 2 दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौरांनी लेखा विभागांशी चर्चा केली होती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. आता लोकनियुक्त सभागृह 6 फेब्रुवारीला अस्तित्वात आले. त्यामुळे स्थायी समित्यांची निवड झाल्यानंतरच अर्थस्थायी समिती अध्यक्षांकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार होता. पण महापौर, उपमहापौर निवडणूक होऊन महिना होत आला तरी अद्याप स्थायी समिती निवडणुकीच्या हालचाली दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यानंतर या निवडणुका होतील असे सांगण्यात येत होते, पण अद्याप काहीही हालचाली नाहीत. त्यामुळे सोमवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाची बैठक होणार आहे. मळेकरणी देवी सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ. उजगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या सप्ताहाला सोमवार दिनांक 6 मार्च रोजी होळी पौर्णिमेला सायंकाळी पालखी सोहळ्याने प्रारंभ होणार आहे. मंगळवारी पहाटे महाआरतीने या सप्ताह उत्सवाची सुरुवात होत आहे. रविवारी दिनांक 12 मार्च रोजी रंगपंचमीला महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. सोमवारी सायंकाळी गांधी चौकातील देसाई यांच्या वाड्यातून पालखी सोहळा निघून सवाद्य मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये नेईल आणि पहाटे देवीची महाआरती, पारा, अभिषेक, यथासांग पूजा अर्चा महाआरतीने या उत्सवाला सुरुवात होत आहे. सौ इंदुताई सिद्धप्पा राजाई यांचे निधन. केदनूर येथील रहिवासी आणि माजी मंडळ पंचायत सदस्या सौ इंदुताई सिद्धप्पा राजाई व 71 यांचे शनिवार दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 3 मुले, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी मनपा आयुक्त ए शेट्टी यांचे निधन. क्लब रोड बेळगाव येथील रहिवासी आणि माजी मनपा आयुक्त अजित अप्पन्ना उर्फ ए शेट्टी वय 88 यांचे शनिवार दिनांक 4 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, सून, 3 विवाहित मुली, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. जसप्रीत बुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल. 6 आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर. दुखापतीमुळे दीर्घकाळ सक्रिय क्रिकेटपासून दूर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला पोहोचला आहे. यामुळे बुमराह जवळपास 6 आठवडे बाहेर राहणार आहे. परिणामी तो पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या IPL 2023 मध्ये खेळू शकणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार शस्त्रक्रियेनंतर बुमराह किमान सप्टेंबरपर्यंत क्रिकेटपासून दूर राहू शकतो. बुमराह बराच काळ क्रिकेट न खेळल्यामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. दुखापतीमुळे बुमराह गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषकातही खेळू शकला नाही. मधल्या काळात BCCIने त्याला परत खेळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी त्याची दुखापत समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार बुमराह न्यूझीलंडमध्ये प्रख्यात सर्जन रोवन स्कुआटन यांच्याकडून शस्त्रक्रिया होणार आहे. रोवन यांनी अनेक खेळाडूंवर शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टर रोमन यांनी यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर शस्त्रक्रिया केली होती, तर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्डवरही त्यांनी शस्त्रक्रिया केली आहे. आता बुमराह 5 ते 6 आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार
नसल्याने तो IPL आणि जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही खेळू शकणार नाही. WPL 2023 मुंबई पुढे गुजरातचे लोटांगण हरमनसेनचा 143 धावांनी दणदणीत विजय. महिला प्रीमियर लीगची सुरुवात झाली आहे. शनिवारी नवी मुंबईच्या डॉक्टर DY पाटील मैदानावर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघामध्ये पहिला सामना झाला. या लढतीत मुंबईने गुजरातचा 143 धावांनी दारुण पराभव करत विजयी सलामी दिली. तुफानी अर्धशतक करणाऱ्या हरमनप्रीत कौर हिला गुजरातची कर्णधार बेथ मुनी हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात खराब झाली. 15 धावांवर पहिला बळी गमावल्यानंतर मॅथ्यूज आणि ब्रंट यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. ब्रंट 23 धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दमदार फलंदाजीचे दर्शन घडविले. अमेली केर हिच्याबरोबर चौफेर फटकेबाजी करत मुंबईला तिने 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताने इराण जिंकले. ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत फडकला तिरंगा. वादग्रस्त निर्णयामुळे खेळाडूंचे पंचांशी उडालेले खटके. यजमान देशाच्या खेळाडूंच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे मिळालेले कार्ड सर्व स्टेडियम इराणच्या बाजूने असताना तसेच पिछाडीनंतरही भारताच्या ज्युनियर्सनी भन्नाट आणि सुसाट खेळ करत यजमान इराणचा 41-33 असा पराभव केला आणि दुसऱ्या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. भारतानंतर कबड्डीवर खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम कोण करतो या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. इराणच्या ज्युनियर संघाने हिंदुस्थानी खेळाडूंच्या तोडीसतोड कामगिरी करीत हम भी कुछ कम नहीं है हे कबड्डी विश्वाला दाखवून दिले. ज्युनियर स्पर्धेचे पहिले जेतेपद जिंकणाऱ्या इराणला दुसरे जेतेपद राखता आले नाही. पहिल्या स्पर्धेत भारत सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र यंदा भारताने आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या खेळाडूंनी इराणचा कडवा संघर्ष मोडून काढत रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है भारत हे दाखवून दिले. प्राध्यापक दत्तात्रयराव श्रीराज भोसले यांना बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद. बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने KLS IMER महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थिनी बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात GSS महाविद्यालयाचे प्राध्यापक दत्तात्रयराव आणि कोल्हापूर येथील श्रीराज भोसले यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. तर महिला गटात प्राध्यापिका ललिता दरबा SG बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालय तर विद्यार्थिनी वर्गात डॉक्टर रवी पाटील फिजिओ महाविद्यालयाची संस्कृती तिरुवाडकर यांनी उत्कृष्ट बुद्धिबळपटूचा पुरस्कार पटकाविला. अंतिम फेरीचे सामने झाल्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष निलेश भंडारी, IMER महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आरिफ शेख, क्रीडा प्राध्यापक जॉर्ज रॉड्रिक्स, डॉक्टर श्रीकांत नाईक यांच्या हस्ते दोन्ही गटातील पहिल्या 5 क्रमांकाच्या बुद्धिबळपटूंना रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी गिरीश बाचीकर, आकाश मडिवाळ यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.